नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्यासाठी अगदी गावाकडच्या पारंपरिक पद्धतीची एकदम साधी आणि चविष्ट कुळथाच्या पिठाची शेवंती बनवणार आहे. ही रेसिपी मी अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे. जर तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जरी केली असेल तरीही शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी शेवंतीच्या पिठासाठी मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी लाल सुक्या मिरच्या निवडून घेतल्या. मिक्सरच्या भांड्यात लाल मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे आणि थोडेसे जिरे घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे. आता एका भांड्यात साधारण 2 वाट्या कुळथाचं पीठ आपण घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि तयार केलेला मसाला घालून सर्व व्यवस्थित एकत्र करून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला उरलेला होता म्हणून त्यात थोडंसं पाणी घालून ते पाणीही पिठात टाकून घेतलं. त्यामुळे मसाल्याचा पूर्ण स्वाद पिठात उतरतो आणि हे पीठ घट्टसर मळून घेतलं जातं. पीठ हाताला चिटकू नये म्हणून त्यात थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा पीठ मी छान मळून घेतलेलं आहे. आता पाटावर पिठाचा गोळा घेऊन त्याच्या आपल्याला लांब लांब शेवंती वळवून घ्यायच्या आहेत. कोणी कोणी गोल पण बनवतं. मी अशा लांब लांब बनवून घेणार आहे. तोपर्यंत गॅसवर आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि त्याला जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पाणी घालून ते पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यावरच तयार केलेल्या शेवंती आपण त्यात टाकणार आहोत. त्यामुळे त्या एकमेकींना चिटकत नाही आणि छान मोकळ्या शिजतात. शेवंती मी कमी आचेवरच शिजवली आहे कारण त्यावर झाकण ठेवलं की ते पटकन ओतू जात होतं. त्यामुळे झाकण न ठेवताच थोडा वेळ शिजवून घेतलं आहे. नंतर पण झाकण थोडा वेळ ठेवून थोडा वेळ वाफ जाऊन देऊन अशा प्रकारे शिजवून घेतले आहे. मी आधीच एक पिठाचा छोटासा गोळा साधारणतः पेढ्याच्या आकाराचा ठेवला होता. शेवंतीचा रस्सा थोडा दाटसर करण्यासाठी तो गोळा पाण्यात कालवून त्याचं पातळ मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत. ते शेवंतीमध्ये घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे रस्सा एकदम छान आणि दाटसर होतो आणि चव पण येते रश्श्याला. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्सा दाट करण्यासाठी आपण कोरडं पीठही वापरू शकतो. पण ह्या पिठामध्ये मीठ मसाला घालून हे पीठ मळून घेतलेलं असतं आणि जर कोरडं पिठाची पेस्ट करून आपण रस्स्यासाठी बनवली तर त्याची चव पूर्णपणे बिघडेल. त्यामुळे ह्याच पिठातला छोटासा गोळा त्यासाठी बाजूला काढून ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपली अगदी साध्या पद्धतीची चविष्ट कुळथाच्या पिठाची शेवंती तयार झाली आहे. तुमच्या भागात ह्या रेसिपीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कशी बनवतात तुमची रेसिपीही नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच पारंपरिक गावाकडच्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.